अर्पिता मॅडम, माझी बायको आहे, पहिला रंग मी लावणार. अर्पिता मॅडम, काही होतंय का तुम्हाला? अर्पिता मॅडम, इकडे बघा. मी माझ्या बायकोला रंग लावणार आहे. खूप स्पेशल मोमेंट आहे माझ्या आयुष्यातली. तुम्ही इथे कशा आलात? अर्पिता मॅडम, विराज, काय झालं? मॉर्निंग या शब्दाचा अर्थ कळत नाही का रे तुला? विराज, शांत हो. सतत सतत माझ्या बायकोचा पाठलाग करत असतो. विराज, शांत हो. सोडणार नाही आज याला. विराज, विराज, शांत हो. मी बघतो त्याला. कोण आहेस तू? आणि आमच्या या प्रायव्हेट इव्हेंट मध्ये कसा आलास तू? तर मी खरंच सांगतो, मी पाठलाग करत नाही आलो. मला माहितीही नव्हतं तुम्ही इथे आहात. मी मॅजिस्ट्रेट साहेबांना भेटायला आलोय. खोटा बोलतोय. विराज, मीच मॅजिस्ट्रेट सरंजामे. काय काम होतं? नमस्कार सर, मी समीर देशमाने. मी फोन केला होता तुम्हाला. हा, सकाळी फोन केला होतास तू. तो मलाच भेटायला आलेला आहे. मी बोलतो त्याच्याशी. ओके, लवकरात लवकर काम करायचं आणि याला इथून बाहेर काढायचं. आउट. मी बघतो. चला चला, या. काय सर? हे
सलील, तू काळजी करू नकोस. आज काही झालं तरी मॅजिस्ट्रेट साहेबांची सही मी घेऊनच येणार आहे. तू आराम कर. हा, भोसले. हा, ठीक आहे, ठेवा फोन. सर, मला माहिती आहे माझ्या भावाचं चुकलं. त्याची निर्दोष मुक्तता करा, मी असं अजिबात म्हणणार नाही. पण आता त्याची तब्येत खराब आहे आणि डॉक्टरांनी असं म्हणजे ते मेडिकल सर्टिफिकेट दिलं आणि इन्स्पेक्टर साहेबांनी फॉर्मही दिला. सर, तुम्ही जर सही केली तर मला त्याला जामिनावर घरी घेऊन जाता येईल. ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला रोज पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी लागेल. You seem to be a good person. मी जग बघितलंय. थँक्यू सर. माझ्या बायकोवर मी दुसऱ्या कोणाचे रंग चढू देणार नाही. मी चढू देणार नाही. तो हक्क माझा आहे. तो फक्त माझा हक्क आहे. झालं. एखादी व्यक्ती जर तुम्हाला गृहीत धरत असेल तर ती चांगली गोष्ट आहे की वाईट? तुमच्या बरोबर जसं कम्फर्टेबल वाटतं तसं इतर कोणाबरोबर वाटतच नाही त्याला. आता मी तरी काय करू? आपण एकमेकांना भेटणं टाळूया. योगायोगाने जरी भेटलो ना तरी बोलणं टाळूया. नाही नाही समीर, अर्पिताची काळजी घ्यायला तिचा नवरा समर्थ आहे. वहिनी, इथून पुढे तुम्हाला ज्या ज्या वेळेला जे जे लागेल ते सगळं
तुमचा भाऊ पूर्ण करेल. हा विराजही दिसतो तितका साधा नाहीये. एकदा का अर्पिताशी लग्न झालं की तो फक्त अर्पिताचा ऐकणार, आम्हाला तर विचारणारही नाही. अर्पिता, तू तिकडे बंगल्यात मजेत राहणार आणि मी काय धाबायदाच्या खोलीत आयुष्यभर सडत राहायचं नाही. जे मिळवण्याची तुझी लायकी नाही ते मी तुला मिळवू देणार नाही. अरे ये ना लवकर. नीट बोलायचं माझ्याशी. तुझ्या पप्पाचा नोकर नाहीये मी. बोल, का बोलवलंय मला? सांगते, खूप महत्वाचं काम आहे, तुझ्या फायद्याचं. अनिशा रे, अर्पिताने तुझा इतका अपमान केला, तुला नाकारलं, झिडकारून टाकलं, 4 चौकात तुझ्यावर आरोप केले, लंपट म्हटलं रे तुला. तुला राग नाही आला? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकावं असं नाही वाटलं तुला? रे, पुरुषासारखा पुरुष तू. बरं, सरळ मार्गी नाही, पण जबरदस्तीने का होईना तिला आपलंसं करून घ्यावं असं नाही वाटलं तुला? अनिश, हात सोड. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये हे सगळ्यांसमोर 1000दा सांगितलंय मी. हात सोड. राग आला, पण तुला फक्त ना राग येतो, तू करत काहीच नाहीस किंवा काही करण्याची तुझ्यात हिम्मतच नाहीये. अरे अनिशा रे, माझ्यावर चिडून काय होणार आहे? जिचा बदला घ्यायचा आहे ना तिच्यावर चिडायला हवं तू. अरे तो अर्पिताचा मित्र समीर, तो येऊन तुझा अपमान करतो, तिचा होणारा नवरा विराज तुझा अपमान करतो, आणि तू काय करतोस? काय करतोस? तू फक्त बघून घेईन, फक्त असं म्हणून मान खाली घालून निघून जातोस तू. सोड रे, तुझ्याने नाही होणार. कॅन्सल, प्लॅन कॅन्सल. अनिशा रे, अर्पिताचा बदला घेण्यासाठी मी तुला मदत करायला आले होते, तू माझ्यावर दादागिरी दाखवतोयस. चल सोड. सॉरी. बोल, काय करायचंय? तयार आहे मी. मस्त शिजलं का ग मटण? शिजतंय. ए, मला अळणी रस्सा हवाय. हो हो, देणार देणार. तू आधी खाली जा आणि गौरीला घेऊन ये, बघू किती वेळ खाली खेळते ती. अगं लहान आहे, खेळू दे ना. ते स्वतः एन्जॉय करत नाही, दुसऱ्याला पण करू देत नाही. काय म्हणाल? काय नाही म्हटलं, कांदे केवढे मोठे आणले. ते बारीक चिरा. आणि तू काय दात करतेस निकी? कोशिंबीर बनवायला घे बघू. करते. आणि नचिकेत, जरा कल्याणीला फोन कर. अरे बाबांकडे जाते म्हणून घरातून सांगून गेलीये, जेवायला येईन म्हणाली होती ती. जरा फोन कर बघ कुठपर्यंत आली. ए निकी, फोन हा, गौरी आली वाटतं. निकी, गौरीला चांगली घासून पुसून आंघोळ घाला. अरे आलात पण तुम्ही. या 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 जावई बापू. या. आई, कुठं मी भाकऱ्या करते. अगं नाही, राहू दे राहू दे. बसा ना. इट्स ओके.
लवकर आलं त्या मानाने. हो, तिथे थांबून करण्यासारखं जे काही होतं ते सगळं केलं आणि आलो. काही झालंय का? अर्पिताला विचारा. अरे आलात पण तुम्ही. कशी झाली मग कॉर्पोरेट होळी? मस्त. अर्पिताची पहिली कॉर्पोरेट होई. तिलाच विचारा तिने किती आणि कसं एन्जॉय केलं ते. आज संध्याकाळी मांडव घालायला लोक येतील. रात्रीपर्यंत त्यांचं काम होईल. लग्नाची तुमच्या बाजूने तुम्हाला जी काही तयारी करायची असेल ती तयारी करायला घ्या. इथून पुढे लग्नात मला कुठलीच अडचण, सबब आणि डिले नकोय. येतो मी. अहो जावई बापू, मटण तयार आहे, भाकऱ्या होत आहेत, जेवूनच जा ना मग. बाय अर्पिता. विराज सर ऐक, जेवून काय झालंय का त्यांना? चांगलंच बिनसले जावयांचं. काय पराक्रम केलास आज? हा, सांग ना, काय पराक्रम केलास? बाई, उपकार कर आमच्यावर. हे लग्न एकदाच निर्विघ्न पार पडू दे. जावई काय म्हणाले ऐकलंस ना? सबब, अडचण आणि ते डिले नकोय. म्हणजे असंच काहीतरी घडलंय ना? बाई दया कर आमच्यावर. हे लग्न घरात सुख घेऊन येणार आहे, म्हणून तरी नीट वाग. तुम्ही काय उभे आहात? कांदे कापायला घ्या. हो. आणि निकी, कोशिंबीर करायला घे. आणि नचिकेत, तू जा आणि गौरीला घेऊन ये बरं. आणि बाई, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नकोस. लग्न निर्विघ्न पार पडू दे. हा, माफ करा आई, पण आता तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. धोंडा तर पडणारच आहे पायावर. आयुष्यभराचा कलंक लावणार आहे मी तुझ्या माथ्यावर अर्पिता, की हे मानवर करून बोलणं कायमचं बंद होईल तुझं. का रे? काय हाल केलेत माझ्या पोराचे. एका दिवसात वाढला ना ग दीदी. हे बघ, आता तू पोटभर जेव आणि मस्त छान झोप. तुझ्या केसांना मी गरम तेल लावते, डोकं चेपून देते. हा, अगं दीदी पाणी घेऊन ये ना. आणते. सलील, बघ जे झालं ते झालं, पण इथून पुढे लक्षात ठेव, अशा शॉर्टकटने अजिबात पैसे कमवायचे नाहीत. ही परत अशी परिस्थिती नाही यायला पाहिजे आपल्यावर.
त्यामुळे तू कुठलाही निर्णय घेत समीर त्याला काय बोलू नको रे. त्याचा काही दोष नाही, काही चूक नाहीये त्याची. उलट माझ्या पोरालाच फसवलं त्या कोल्या रासमने. पण त्या अर्पितामुळे माझं पोरग जेलमध्ये गेलं. बाकीचे सगळे निसटले ना बरोबर बिनबोबाट, पण ती चिचुंद्री तिने पिंजऱ्यात अडकवलं माझ्या पिल्लूला. सगळा दोष याच्या माथी मारून डाव साधला आणि त्यामुळे हा जेलमध्ये गेला. याची काही चूक नाहीये. हे सगळं ना तर सटवीमुळे झाले. मी सोडणार नाही तिला. जिथे तिथे आडवी येते. बोल दी. काय जे काही तुझ्या मनात येते ते बोलून टाक. काय माझ्या काय मनात आहे? दी मी बहीण आहे तुझी. तू काही म्हण, पण तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुला. काय झालंय दी? नको ना इतका त्रास करून घेऊस. तुला जे काही वाटतंय ते बोलून टाक. मी करते ना सगळं तुझ्याशी शेअर. मग तू नाही करणार? दी प्लीज बोल ना. दी खूप उशीर झाला ना ग. घाई केली ना मी लग्नाचा निर्णय घ्यायला.